श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. खूप लोक रोज श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांचा हा तारक मंत्र जप करतात. पण काही लोक म्हणतात की आम्ही वर्षानुवर्ष जप करतोय, नामस्मरण करतोय पण अनुभव येत नाही. तर काही लोकांना फक्त 21 दिवसातच चमत्कार दिसून येतो. श्री स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र हा इतका प्रभावशाली आहे की आपोआप आपले आयुष्य बदलू शकतो. पण त्याची सेवा कशी करावी हे फार कमी लोकांना माहीत आहे. मग असा प्रश्न की तारक मंत्राचा खरा अनुभव येण्यासाठी नक्की कशी सेवा करायला पाहिजे, कोणते नियम पाळले पाहिजेत जेणेकरून स्वामींची कृपा लवकरात लवकर मिळेल. तर आजचा हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तारक मंत्राची अशी सेवा जी तुमचे आयुष्यातील समस्या दूर करू शकते. तर जर तुम्ही काही समस्या असतील, काही अडचणी असतील, घरातील आर्थिक अडचण असेल, नोकरीमध्ये मानसिक ताणतणाव किंवा काही नातेसंबंधामध्ये शत्रूचा त्रास तर येतोय, यातून मुक्तता व्हायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तारक मंत्र म्हणजे काय हे अगदी आपण समजून घेऊया. तारक मंत्र हा एक फार खूपच पॉवरफुल मंत्र आहे. तर हा साधासुद्धा मंत्र नाहीये. तारक मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे की स्वामी समर्थ महाराजांचे जीवित अस्तित्व आहे. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांनी स्वतः सांगितले आहे की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. हा मंत्र संकटातून तारून भीती दूर करतो आणि जीवनात सकारात्मकता ऊर्जा निर्माण करतो. म्हणूनच या मंत्राला तारक मंत्र असे म्हणतात. अनुभव लवकर येत नाही. बरेच जण म्हणतात, खूप लोक नित्य सेवा करतात, तारक मंत्र म्हणतात, अनुष्ठान करतात, पण त्यांना अनुभव येत नाही. त्यांची काही कारणे असतात. जर तुम्ही एखादी सेवा करत असाल स्वामींची पहिली तर गोष्ट मग मन एकाग्र पाहिजे. कधी ज्या वेळेस अनुभव लवकर येत नाही तर मन एकाग्र नसते. जप करताना, नित्य सेवा करत असताना मन इकडे तिकडे इतर गोष्टींमध्ये भटकत. दुसरं म्हणजे श्रद्धा कमी असते. मनात अनेक शंका असतात. खरंच फायदा होईल का, या सगळ्या मोठा प्रश्न असतो. मनामध्ये नियम पाळला की जात नाही. जप करत असताना काही साधे नियम पाळले पाहिजेत. तारक मंत्र योग्य सेवा कशी करावी, तर तारक मंत्राचा अनुभव जर लवकर घ्यायचा असेल तर दररोज ठराविक वेळेत स्वामींचा तारक मंत्राचा जप करा. रोज ठराविक वेळेत तुम्ही ठरवलं असेल, जसं की सकाळी समजा उदाहरणार्थ तुम्ही 5 ते 6 मध्ये बोलतात किंवा सायंकाळी 6 ते 8 मध्ये बोलता, तर नेहमी एकच वेळी जप करायचा. त्या वेळेला घरात सकारात्मकता ऊर्जा जास्त निर्माण होते. दुसरा स्वामींचा फोटो समोर
जप करायचा. जप करत असताना स्वामींचा फोटो समोर किंवा मूर्तीसमोर बसा. तेथे दिवा अगरबत्ती लावा आणि मन शांत करून तारक मंत्राचा जप करा. संकल्प घेऊन जरी करत असाल तर संकल्प व्यवस्थित घ्या. स्वामींना सांगा की तुम्ही किती दिवसामध्ये हे अनुष्ठान पूर्ण करणार आहात. तसं बोलून तुम्ही तुमच्या सेवेला सुरुवात करा. त्यानंतर शांत जागा निवडा. जप करतानाही नेहमी एक ठराविक जागाच असावी. नेहमी त्याच जागी बसून जप करावा. मोबाईल बंद, टीव्ही बंद ठेवावा. कारण की जप म्हणजे स्वामींशी संवाद आहे. नेहमी समजा तुम्ही एक माळ जप करता. 108 वेळा मंत्र जप करा. सुरुवात जर तुम्ही करत असाल तर 108 वेळा तुम्ही तारक मंत्राचा किंवा स्वामी समर्थांचा जप करू शकता. मंत्र हळूहळू तुम्ही 5 माळी करा. 5 माळी करा. नंतर अशा जप करा. तसा तुम्ही थोडा वाढवा. त्यानुसार तुम्ही वाढवा. स्वामी समर्थांचा तारक मंत्र तुम्ही एक वेळेस 3 वेळेस किंवा तुम्ही 7 वेळेस तुम्ही म्हणू शकता. जितके तुम्हाला तुमची यथाशक्तीने अनुष्ठान करायचे आहे. किंवा 11 वेळेस म्हणू शकता किंवा तुम्ही म्हणू शकता. जितके स्वामींची संकल्पना घेऊन तुम्ही 11 किंवा 21 किंवा 1 दिवसीय सुद्धा अनुष्ठान करू शकता. तर तुम्ही ज्याप्रमाणे संकल्प केला आहे तेवढ्या दिवसामध्ये एवढे करायचे आहे. गुरुवार विशेष सेवा करा. स्वामी समर्थांचा गुरुवार फार खूपच प्रिय आहे. गुरुवारी पिवळे फुले अर्पण करा. केळाचा नैवेद्य अर्पण करा. 11 माळी स्वामींचा जप करा. त्यामुळे लवकरच तुम्हाला त्यांची कृपा प्राप्त होते. अन्नदान करा. स्वामी समर्थांना अन्नदान खूप प्रिय आहे. महिन्यातून एकदा गरीबाला जेवण द्या. पक्ष्यांना दाणे द्या. गाईला चारा द्या. हे केल्याने जप करतो सेवा करतो त्यांची शक्ती वाढते. आणि त्याचबरोबर स्वामी चरित्रसार अमृताचे वाचन ज्या वेळेस एकदा अनुष्ठान करून सेवा करतो तर ती सेवा पण करायची आहे. आणि जी नित्य सेवा असेल तुम्ही मंत्र जप स्वामी समर्थांचे चरित्रसार अमृत तुम्हाला वाचन करत असाल ती देखील सेवा करायची आहे. त्यानुसार तुम्हाला फळ नक्कीच स्वामी समर्थ लवकरात लवकर देतील. तर स्वामी चरित्र वाचणे खूप महत्त्वाचे आहे. कारण की त्यातून श्रद्धा वाढते. मनातील भीती निर्माण होत नाही. कोणतीही भीती जर तुम्हाला मनात असेल तर ती दूर जाते. स्वामींवरती पूर्ण विश्वास ठेवा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विश्वास. स्वामी समर्थ म्हणतात जो माझ्यावरती विश्वास ठेवतो त्याला मी कधीच सोडत नाही. आणि 21 दिवसाची सेवा करा. जर तुम्हाला लवकर अनुभवायचा असेल तर 21 दिवस रोज जप तारक मंत्र स्वामी समर्थांचा स्वामी चरित्रसार अमृत वाचन करा. गुरुवारी विशेष पूजा करा. आणि स्वामी समर्थांची प्रार्थना करून खूप लोकांना 21 दिवसात अनुभव येतो. स्वामी समर्थ महाराजांना मनापासून प्रार्थना करा की स्वामींना की जप
झाल्यावरती स्वामींना सांगा की तुम्ही तारक मंत्र म्हटल्यानंतर की स्वामी माझ्या आयुष्यात सगळ्या समस्या हे तुम्हाला माहीतच आहेत, तर तुमची कृपा सदैव आमच्यावर राहू दे. ही प्रार्थना खूप 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 प्रभावी आहे असे असते. जप करत असताना चुकून तुम्ही चुका करणे टाळा. घाईघाईने जप करू नका. मोबाईल वापरू नका. शांत मन ठेवून हे करा. मनात कोणत्याही शंका आणू नका. दुसऱ्यांशी कोणाचीही तुम्ही तुलना करू नका, कारण तारक मंत्राचे फायदे खूप जास्त आहे, चमत्कारिक आहेत. जर तुम्ही ते मनापासून केले तर तारक मंत्र नियमित जप केल्याने मन शांत होते, भीती दूर जाते, घरातील वातावरणही बदलते, नकारात्मकता ऊर्जा नष्ट होते, आर्थिक अडचणी कमी होतात, स्वामींची कृपा मिळते. स्वामी समर्थ म्हणायचे की भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्ही मनापासून श्री स्वामी समर्थांना जर आवाज दिला तर स्वामी तुमची सेवा मनापासून स्वीकार करतात. तुमच्या आयुष्यातील मोठमोठ्या अडचणी दूर करतात. फक्त विश्वास आणि श्रद्धा ठेवली पाहिजे आणि सेवा करत राहा, कारण स्वामी समर्थांच्या दरबारात कधीही उशीर होत नाही. पण अन्यायही होत नाही. फक्त तुमची श्रद्धा आणि प्रामाणिकता असली पाहिजे, मनापासून असली पाहिजे, तर फळ देखील तुम्हाला लवकरच मिळते. स्वामी समर्थांचा तारक मंत्र: निशंक हो, निर्भय हो, म्हणारे प्रचंड स्वामी बळपाठशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मर्थगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय, आज्ञेविन काळ नाणे त्याला, परलोकही ना भीती तयाला, उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू बाळसे त्यांचा, खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होशी त्याविन तू स्वामी भक्त, आठव कितीदा दिला त्यांनीच हात, नको डगमगू स्वामी देतील साथ, विभूतीत नमनाम ध्यानार्धी तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात, हे तीर्थ घे आठवरे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती. बघा, हा किती सुंदर मंत्र आहे आणि श्रद्धेने तुम्ही जर ह्याचे पठण केले तर तुम्हाला अशक्य गोष्ट होण्याची शक्यता आहे. म्हणून आपण स्वामी महाराजांचा हा पंचामृताचे तीर्थ सर्वांना घरात द्यायचे आहे. तर तुम्ही सर्वांनी स्वामी महाराजांची अशक्य ही शक्य करण्याची गोष्ट आहे. म्हणून तुम्ही हा जो तारक मंत्र आहे तर तुम्ही हा मनाने पठण करा, श्रद्धेने पठण करा, जेणेकरून सर्वांच्या अडचणी दूर होतील. एवढंच सांगून श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.